साताऱ्याच्या 100 वर्ष जुन्या असलेल्या दैनिक ऐक्यमध्ये मी एक पाक्षिक लिहिल्यासारखं लिहितो, मेडिको सोशल. हेच लेख मीच स्वतः अभिवाचन करून तुमच्यासमोर आणावेत अशी एक संकल्पना आली. कारण वाचताना कदाचित ती एक वेगळी लय आणि लेखकाला काय म्हणायचं आहे हे कदाचित पोचण्याची शक्यता जास्त असते, म्हणून हा प्रपंच. भारतीय घरांमध्ये सर्व थरांमध्ये, सर्व घरकामांमध्ये एक अविभाज्य भाग असतो, तो म्हणजे घरकामात मदत करणाऱ्या ताफ्याचा. स्वयंपाकात, धुण्या भांड्यात, बागकामात, मुलांकडे लक्ष ठेवण्यात, साफसफाईत, वाहनं चालवण्यात, आणि ही यादी खूप मोठी आहे. या सर्व कामांमध्ये हात बटवणारी ही मंडळी कळत नकळत जगण्याचा एक भाग बनून जातात. नाचग घुमासारखा एखादा चित्रपट त्यांच्यावर यथार्थ हृदयस्पर्शी भाष्य करून जातो. प्रत्यक्षात आणि कथाकादंबऱ्यांमध्ये दुय्यम स्थानावर सतत राहिलेल्या या घरकाम खात्याच्या मंत्र्याचं महत्त्व खरंच दुय्यम आहे का? डोमेस्टिक डिपार्टमेंट मधल्या या सर्वांचा आपण DD म्हणून उल्लेख करूयात. कुठलीही सोसायटी ही वर्णपद्धतीवरच चालत असते, पण त्या वर्णपद्धतीला दोष देण्याची एक फॅशन असते किंवा एक राजकीय हेतू असतो. पुढारी, आध्यात्मिक किंवा बुद्धिजीवी वर्ग, पोलीस, सुरक्षाकर्मी, आर्मी हा वर्ग, व्यापारी, नोकर वर्ग आणि सफाई कामगार हे वर्ग असल्याशिवाय कुठलाच समाज चालू शकत नाही. प्रत्येक वर्गाचं महत्त्व निराळं आहे आणि प्रत्येक वर्ग अपरिहार्य आहे हे सगळ्यांच्या मनात असतंच. कोरोना काळामध्ये निसर्गाने पण आपल्या सगळ्यांना कान पिळून याची जाणीव करून दिली होती. कोणत्या वर्गात कोण असेल हे कर्माने आणि कर्तृत्वानं ठरेल, जन्माने नाही. आणि प्रत्येक वर्गाचा सामाजिक दर्जा समान इतकं समजण्याइतकी चर्चा आजपर्यंत खूप झालेली आहे. हे संकेत दैनंदिन व्यवहारात उतरवणं मोठ्या पातळीवर शक्य आहे किंवा माहिती नाही, पण वैयक्तिक पातळीवर तरी नक्कीच शक्य असतं. परदेशात वास्तव्य करणाऱ्या भारतीयांना म्हणजे NRIंना आपल्या देशाची तीव्र आठवण आईबाबांमुळे येत नसेल एवढी ह्या डोमेस्टिक एड्समुळे किंवा DDमुळे येते. लहानपणापासून DD असल्यामुळे घरकाम वगैरे न करता ही मंडळी अभ्यास करतच परदेशात पोचतात. तिथं नाव, पैसा, कीर्ती मिळतं, पण DD मिळत नाही. त्या सर्व मंडळींना सुबत्ता असलेल्या देशात गेल्याचं समाधान मिळतं, मिळालेल्या यशाचा अभिमान असतो, पण त्या जोडीला जर DD असतं तर क्वालिटी ऑफ लाईफ अजून छान झालं असतं, असाही निर्वाळा ते देतात. फक्त DDच्या सुविधेसाठी काही NRI परदेशातून परत भारतात येण्याचं पण बोलून दाखवतात. हॉर्सेस फॉर कोर्सेस अशी म्हण आहे. म्हणजे जसा तुमचा ट्रॅक असेल त्यानुसार तुमच्या रेसच्या घोड्यांची निवड व्हायला लागते. तसंच आपल्या सुकर जीवनासाठी आपल्याला निरनिराळी कामं करणारी मंडळी लागतात. इलेक्ट्रिशियन, प्लंबर, सुतार असली कामं करण्यास आपण त्या व्यक्तींचा वापर करतो. तसंच DDकडे एक स्पेशालिटी म्हणून पाहावं. डोमेस्टिक एड ॲज अ स्पेशालिटी. आपल्या मनात आपण त्याला कुठेतरी कमी लेखत असल्यामुळे आपल्याला याचा संकोच वाटतो. काम कुठलंही असो त्यात कमीपणा नसावा हे फक्त तोंडानी म्हणतो, पण मनामध्ये बिंबवत नाही. परदेशात जाणारी आपली अगदी हुशार मुलं सर्रास तिथं वेटर, बेबीसिटर, पेट्रोल पंपावर अशी कामं करतात. ही ॲक्च्युली कामं DD डिपार्टमेंटचीच असतात. समाज व्यवस्था जशी बदलते तशी DDच्या व्यक्ती पण बदलत जातात. आता अमेरिकेतलंच एक उदाहरण बघा. एकेकाळी DDचं काम करणारी बरीच मंडळी ही कृष्णवर्णीय असायची. आता त्यांची जागा हिस्पॅनिक्सनी म्हणजे मेक्सिकोवरून येणाऱ्या लोकांनी घेतली. कुठेतरी DD म्हणजे गरिबी आहे, कमी दर्जाचं आणि कमी पैशाचं काम करायला तयार होणारा वर्ग उपलब्ध आहे, असं इथे अधोरेखित होत असतं. DD आणि मालक मालकिणीचं नातं जर छान असलं तर तो एक बोनस असतो, पण खरं तर नातं पूर्ण व्यावसायिक राहण्याला अजिबात तोटा नाहीये. इतर रिलेशन्समधले नियम इथेही लागू होतात. सासू-सुनांमध्ये तू माझी मुलगी ग, तुम्ही माझ्या आई हो, ही सगळी वाक्य जशी घातक असतात
तसं इथे पण असतं. तू सांगितलेलं काम केलं नाहीस हे वाक्य ठीक आहे, पण तू कामचुकार आहेस हे वाक्य वेगळं आहे. तू चुकलीस इथपर्यंत ठीक आहे, तू वेंधळीच आहेस हे वेगळं आहे. आपल्या मुलांना खरं तर आपल्या डीडींच्या हाताखाली जमेल तसं काम करायला लावणं अनेक दृष्टींनी फायद्याचं असतं. अशानं डीडीचा एक प्रकारे मान ठेवला जातो आणि भविष्यकाळात जर डीडी संस्था लुप्त झाली किंवा मुलं परदेशात गेली तर हे ट्रेनिंग त्यांच्या कामाला येऊ शकतं. आमचे एक सर्जन मित्र आहेत. त्यांच्या घरात घरकामाला येणाऱ्या सर्वांना आल्याबरोबर सर्जन साहेबांसारखेच हात साबणाने धुवायला लागतात. त्यांच्या ऑपरेशन थिएटरसारखे घरामध्ये पण वेश बदलून यायला लागतं. दर आठवड्याला नखं कापावी लागतात. कुकना टोपी घालावी लागते. हाताएवढीच पायांची पण स्वच्छता ठेवावी लागते. ताप खोकला जर असेल तर सर्जन साहेबांना घरी न येता पहिल्यांदा फोनवर कळवावं लागतं. आम्ही त्यांची चेष्टा करत असतो, पण या गोष्टी शिकण्यासारख्या आणि अंमलात आणण्यासारख्या आहेत. करोनानी आपल्याला सॅनिटायझर, मास्क हे वापरायला शिकवलं. त्यांचा चांगला वापर डीडीच्या बाबतीत हे सर्जन करून घेतात. देवळातले, सार्वजनिक ठिकाणचे, हॉस्पिटलचे जसे नियम असतात तसे हे आमच्या घरचे नियम आहेत असे हे सर्जन मित्र प्रेमाने सांगतात. घरकामात मदतनीस हा संदर्भ सर्व वाङ्मयामध्ये आढळतो. राण्यांच्या सखी दासी असायच्या, राजांकडे कोण आहे रे तिकडे असायचे, म्हणजे व्हिडिओ लावायला पण माणसं असायची. इंग्लंडच्या राणीकडे बटलर वगैरे असायचे. एकदा एक नवीन ज्यूस कॅन मालकीनबाईंना उघडता येईना म्हणून त्या डीडीला म्हणाल्या, थांब मी त्याची मार्गदर्शिका घेऊन येते. आणि ते त्या बुकलेट घेऊन येईपर्यंत डीडीने कॅन उघडून ठेवलेला असतो. बाई, पुस्तिका वाचता येत नसल्यामुळे आम्हाला डोकं वापरायला लागतं असं म्हणाल्यावर. डीडीचा फौजफाटा सांभाळणं म्हणजे फायदेच फायदे जरी असले तरी त्याच्या अडचणी ह्या असतातच. दांडी ही सर्वात भीतीदायक अडचण असते म्हणे. नवरा 2 आठवडे टूरला गेलेला चालतो, पण डीडी 2 दिवस नाही म्हटल्यावर मग डान्स सुरू होतो. काही जण म्हणतात प्रायव्हसी मिळत नाही, चोऱ्या, आगाऊपणा, खोटं बोलणं, अस्वच्छता या तक्रारी खरं तर सर्व व्यवसायामध्ये असतात. लोकांना आपले किंवा आपल्या कुत्र्याचे केस गळलेले चालतात, पण डीडीचे गळलेले चालत नाहीत. भारतीय घरांमध्ये मुलं, सासू सासरे, डोकावणारे शेजारी हे सगळेच वास्तव करत असतात. तेव्हा काय गोपनीय असतं कोण जाणे. उलट पक्षी सगळ्या घराचं या डीडीशिवाय पान न हलणं हीच वस्तुस्थिती असते. हिंदी सिनेमामध्ये रामू काका असायचे, पण आत्ताचे डीडी जरा मॉडर्न झालेत. अमेरिकेत तर येणारी बेबी सिटर आईपेक्षा कडक असते म्हणे, असं आमचे मित्र सांगतात. आपल्याकडे अलीकडे भुवया आणि नख करून जीन्स घालून स्कूटीवर कामावर येणारी डीडी असतात. थोडक्यात एक समाजाचा एक भाग आहे आणि त्याचं सर बदलत राहणारच आहे. कशाला हवे डीडी, आपण आपलं स्वतःचं काम करावं असा पाश्चात्य पगडा असलेली नवी पिढी विसरते की डीडी म्हणजे स्वतःसाठी चांगला वेळ मिळणं. याशिवाय अनेक आयुष्य सुरळीत होणाऱ्या गोष्टी या डीडीमुळे होतात. गिरगिर फिरणारे व्हॅक्यूम क्लीनर आले, AI आलं, कॉम्प्युटर्स आले, म्हणून सुबत्ता आली आणि डीडी संस्था मागे पडेल कदाचित. अंध व्यक्तीला जर दृष्टी आली तर ती पहिल्यांदा त्या काठीलाच फारकत देते की जी त्याचा इतके दिवस आधार होती. तसं डीडीबद्दल न करता आपण टेक्नॉलॉजीचा वापर करताना डोळस व्हावं. टेक्नॉलॉजीचा, अलेक्सचा कडक वापर करणारी डीडीची फळी घरामध्ये निर्माण करावी. आपल्याला वेळ देणारी, तणावमुक्त ठेवणारी, शारीरिक आराम देणारी ही एक संस्था ह्युमन राईट्स, वर्णव्यवस्था याखाली भरडली जाऊ नये. उलट त्यातले काटेरी भाग दूर करून ती फायद्याकडे वळवून घेता यावी. 10वी-12वी नंतर स्किल सेट डेव्हलपमेंटचे अनेक कोर्सेस असतात. तसं डीडीचे 6 महिने वर्षभराचे कोर्सेस असल्यास डीडींना पण व्यावसायिकता, वक्तशीरपणा, स्वच्छता, आपला मान ठेवून घेण्याची क्षमता याची जाण येऊ शकेल. तर मंडळी, आपल्या घरात डीडीचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्याला कमी लेखून, कमी पगारात काम करून घेण्याचा संकुचितपणा टाळावा.
डीडीला मानाचा दर्जा द्यावा. त्यांची वैयक्तिक स्वच्छता, संसर्गजन्य रोग, नैतिकता यावर डोळसपणे विचार करावा. शक्य होईल तेव्हा डीडीच्या घरातल्या पुढच्या पिढीला आपापल्या कुवतीप्रमाणे सल्ला आणि मदत देऊन त्यांना आयुष्याच्या पायऱ्या चढण्यास मदत करावी. अजून काही दशकं तरी भारतामध्ये डीडी ही व्यवस्था राहील. त्याला वर्णव्यवस्थेच्या कंसातून मुक्त करू आणि पुरेपूर परस्पर फायदा मिळवत राहू. माझ्या यूट्यूब चॅनलवरती हे सगळे पॉडकास्ट दर शुक्रवारी अपलोड होत असतात. आपण हे चॅनल सबस्क्राईब करा, जिथे आवडेल तिथे लाईक करा आणि जिथे पाहिजे ते कमेंट करा. या तुमच्या सहभागामुळे आम्हाला चॅनल जास्त बरं करण्याची एक संधी मिळत राहील.